हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण स्टार्ट करणार आहे अँड्रॉइड प्रोग्रामिंग. अँड्रॉइड विच इज मोबाईल प्लॅटफॉर्म. ॲक्च्युली याला मोबाईल प्लॅटफॉर्म म्हणण्यापेक्षा, कारण नाव अ डेज डेफिनेशन ऑफ अँड्रॉइड इज टोटली चेंज. म्हणजे अगोदर ज्या वेळेला अँड्रॉइड आलेलं होतं त्यावेळेला 100% हा फक्त एक मोबाईल प्लॅटफॉर्म होता. पण आता जे अँड्रॉइड आहे ते फक्त मोबाईल प्लॅटफॉर्म नाही आहेत. आपण बघतो आपल्या सराउंडिंगमध्ये मोबाईल असतील किंवा टी व्ही असतील किंवा वॉचेस असतील किंवा ऑटोमोबाईल सेक्टर असतील किंवा डेस्कटॉप असतील, प्रत्येक ठिकाणी अँड्रॉइड हे यूज केलं जातं. आता ही अँड्रॉइडची जी डेव्हलपमेंट आहे ती नॉर्मली आपले जे आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करतो त्याच्यापेक्षा ही थोडीशी डिफरंट आहे. कारण आपण जे सॉफ्टवेअर बनवतो आहे ते आता इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेससाठी. जेव्हा तुम्ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करतात, ती सी असेल, C++ असेल, जावा असेल, तर ते पर्टिक्युलरली आपण कॉम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर जे डेव्हलप करायचे असतात त्याच्यासाठी त्या लँग्वेजेस यूज केल्या जातात. पण त्या नॉर्मली त्या प्रोसिजरमध्ये म्हणजे जेव्हा आपण C++, जावा ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस यूज करतो कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असते की कुठून तरी आपल्याला एक इनपुट डेटा घ्यायचा असतो, त्या डेटाला प्रोसेसिंग करायची असते आणि आउटपुट हे डिस्प्ले करायचं असतं. कुठल्याही प्रोग्रामिंगमध्ये नॉर्मली ही प्रोसिजर, हा अल्गोरिथम, ह्या स्टेप्स कॉमन असतात की आपण इनपुट घेतो, डेटा हा प्रोसेस करतो आणि त्याच्यानंतर आउटपुट हे डिस्प्ले करतो. आता हा डेटा प्रोसेस करण्यासाठी म्हणजे कॉम्प्युटरमध्ये इनपुट द्यायचं असेल तर फक्त तुम्हाला कीबोर्ड असतो किंवा तुम्ही कुठल्या फाईलमधनं डेटा इनपुट घेऊ शकतात किंवा कुठल्या नेटवर्कमधनं. नाऊ अँड्रॉइडच्या केसमध्ये तुम्हाला जो इथे इनपुट द्यायचा आहे तो नॉर्मली तुमच्या स्क्रीनने आपण हा डेटा एंटर करतो. मग ती टच स्क्रीन असते आणि त्याच्यातनं डेटा हा इनपुट दिला जातो किंवा फाईलमधून किंवा नेटवर्कमधनं. मग थोडंसं इथे डिफरंट असं आहे की तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप करताय ते आता ह्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी. मग अँड्रॉइड प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा असेल, मग तो मोबाईलमध्ये, वॉचेसमध्ये, टी व्हीमध्ये, ऑटोमोबाईलमध्ये, तर त्या हिशोबाने आपण ही डेव्हलपमेंट सगळी शिकणार आहे. मी ह्या कोर्समध्ये म्हणजे आपला जो अँड्रॉइडचा कोर्स आहे तो बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आहे. नियर अबाउट याच्यामध्ये 8 चॅप्टर्स आहे. त्या 8 चॅप्टरमध्ये सुरुवातीला म्हणजे बेसिक अँड्रॉइड डेव्हलपमेंट ही काय असते तिथून स्टार्ट करून आपण थोड्या ॲडव्हान्स टॉपिकपर्यंत नक्कीच हा टॉपिक घेऊन जाऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून लास्टला एक सांगेल की जर तुम्हाला कंप्लीट अँड्रॉइड डेव्हलपर बनायचं असेल तर अजून कुठले टॉपिक असतात जे तुम्ही शिकायला हवे, जे आपल्या नॉर्मली कोर्सचा पार्ट येत नाही, कारण तो एक म्हणजे ॲडव्हान्स अँड्रॉइड सेक्शन किंवा तो कोर्स येतो. तरी आपण प्रयत्न करू त्याच्यामधले जेवढे टॉपिक असतील ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यावर जरी तुम्ही बेसिक अँड्रॉइड व्यवस्थित लर्न केलं तर त्याच्यानंतर तुम्ही स्वतःसुद्धा सगळे ते टॉपिक्स यूट्यूबवर चांगले रिसोर्सेस आहे तिथून तुम्ही ॲडव्हान्स टॉपिक व्यवस्थित लर्न करू शकतात. ते रिसोर्सेससुद्धा मी तुम्हाला शेवटी शेअर करेल. आता आपला हा जो कोर्स म्हणजे मी जो अँड्रॉइड डेव्हलपमेंट याच्यामध्ये आता जे स्टार्ट करतो आहे त्याच्यामध्ये चॅप्टर 1 आणि ह्या चॅप्टर 1मध्ये बेसिक सगळे ते इंट्रोडक्शन वगैरे, इन्स्टॉलेशन, अँड्रॉइड हिस्ट्री, फीचर्स, हे सगळे टॉपिक असतील. तर फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनपर्यंतचा पार्ट, अँड्रॉइड सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनपर्यंतचा पार्ट कंप्लीट करायचा आहे. एक अजून असा पॉईंट की नंबर ऑफ स्टुडंट या कन्फ्युजनमध्ये असतात की त्यांना अँड्रॉइड ही जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट म्हणजे फक्त मोबाईलसाठी आपण शिकतो आहे का कुठल्या दुसऱ्या डिव्हायसेस. तर मी इथे थोडंसं तुम्हाला क्लिअर करून देतो की अँड्रॉइड डेव्हलपमेंट ही नॉर्मली सगळीकडे कॉमन असते, पण आपण जे पर्टिक्युलरली कोर्स घेतो आहे तो मोबाईल डेव्हलपमेंट, कारण आपल्या कोर्सचं नावच आहे मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. बट स्टील तुम्हाला दुसरे जरी अँड्रॉइडचा यूज करून दुसरे जे गॅजेट्स आहे त्यांच्यासाठी जर काही डेव्हलपमेंट करायची असेल तीसुद्धा तुम्ही ह्याच मेथडने करू शकतात. दुसरा एक मेन पॉईंट की तुम्हाला याची प्रॅक्टिस ही करावीच लागेल प्रत्येक याच्यामध्ये. म्हणजे तो नेहमी कॉमन असतो, तुम्ही जावा शिकता, ॲडव्हान्स जावा शिकतात किंवा कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा आपले कॉम्प्युटरशी रिलेटेड सब्जेक्ट, त्यांची प्रॅक्टिस फार खूप इम्पॉर्टंट असते. तर तुम्हाला याची प्रॅक्टिस जितकी तुम्ही कराल तितकं तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता ही प्रॅक्टिस करताना जे सॉफ्टवेअर आपल्याला लागणार आहे तर त्याच्यासाठी तुमचा पी सीचा मे बी ज्यांचे लोअर कॉन्फिगरेशनचे पी सी आहे त्यांना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे अँड्रॉइड स्टुडिओ हे सॉफ्टवेअर यूज करताना खूप पेशन्स असावे लागतात. कारण इथे असं जावा, C++ सारखं होत नाही की तुम्ही प्रोग्राम टाईप केला आणि कंपाईल केला की विदिन अ सेकंड तुमचा कोड कंपाईल होईल, असं इथे होणार नाही.
इथे जर तुमच्या मशीनचे कॉन्फिगरेशन फारच लो असतील, म्हणजे 4GB रॅम ही ठीक आहे, त्याच्यातही खूप स्लो चालेल, त्याचं परफेक्ट जे कॉन्फिगरेशन हवं मशीनचं अँड्रॉइड स्टुडिओ रन करण्यासाठी आणि इम्युलेटर सॉफ्टवेअर रन करण्यासाठी, ते म्हणजे ॲटलिस्ट i5 8GB रॅम आणि SSD हार्ड डिस्क हवी, तरच अँड्रॉइड स्टुडिओ खूप चांगल्या प्रकारे सिस्टीमवर रन होईल. ज्यांच्या सिस्टीमवर SSD हार्ड डिस्क नसेल किंवा रॅम ही 4GB असेल आणि प्रोसेसर हा i3 थोडासा ओल्डर जनरेशन असेल किंवा i3 असेल, तिथे अँड्रॉइड स्टुडिओ चालेल, पण खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे तुम्ही कोड टाईप करताना जितक्या परफेक्शनने टाईप कराल तर तितका तुमचं कंपायलेशन, म्हणजे आता इथे ही मिस्टेक करण्याचे आता तो टाईम नाही आहे की तुम्ही अगदी कोड काही टाईप करता ते त्याच्यात स्पेलिंग मिस्टेक होत आहे, तुम्ही सेमिकोलनसारख्या बेसिक मिस्टेक्स करताय. तर याच्याने होईल काय, तुमच्या एक ह्या ज्या मिस्टेक आहे, तुम्ही जर तो कोड कंपायलेशनला लावाल तर तो खूप वेळ घेतो आणि मग त्याच्यामुळे ते रन व्हायला, म्हणजे i3 आणि 4GB कॉन्फिगरेशन असेल तर एक कोड कंपाईल व्हायला इझिली 5 मिनटं 10 मिनटं इतका वेळ लागतो. मग नंबर ऑफ टाईम्स आपल्यामध्ये ते पेशन्स नसतात आणि मग आपण हे त्याची जेव्हा कंपायलेशन प्रोसेस ही सुरू असते तर त्यावेळेला आपण समजतो की कॉम्प्युटर हँग झालेला आहे, अँड्रॉइड स्टुडिओ चालतच नाही आहे, तो एक्झिक्यूट होत राहतो पण त्याला खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे तुम्ही कोड अगदी परफेक्ट टाईप करायचा आणि कमीत कमी मिस्टेक करायच्या. तसा त्याचा इनलाईन कंपायलर आहेच, जेव्हा कोड टाईप कराल त्याच वेळेला तुम्हाला तुमच्याकडनं काही मिस्टेक झाल्या तर कंपायलर तुम्हाला सॉफ्टवेअर जे आहे ते तिथे गाईड करेल की इथे मिस्टेक होते, त्या सगळ्या मिस्टेक्स व्यवस्थित करेक्ट करायच्या आणि नंतरच कंपायलेशन करायचं. तर हे काही पॉईंट्स आहे जे कोर्स स्टार्ट होण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तर पेशन्स हे अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्ये ठेवावे लागतील. लॅपटॉप स्क्रीनवर लेक्चर बघितले, खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात येईल आणि कोड टाईप करताना कमीत कमी मिस्टेक करायच्या. ओके, तर ह्या होत्या काही बेसिक इन्स्ट्रक्शन. अजून काही असेल ते सांगतच राहील. तर आता मी जास्त वेळ न घेता आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन, तिथून आता ही सुरुवात करतो आहे की अँड्रॉइडची जी डेव्हलपमेंट आहे ती कशी झालेली आहे आणि हे सगळं एक्सप्लेन करताना आता मी बोर्डवर किंवा स्क्रीनवर खूप कमी असेल आणि तुम्हाला ज्या PPTs आहे त्याच्यावरच एक्सप्लेन करत जाईल. जिथे बोर्डची गरज असेल तेव्हा बोर्ड, पण व्हाईट बोर्ड टीचिंग ही खूप कमी असेल आपल्या अँड्रॉइडच्या पूर्ण कोर्समध्ये. तर मॅक्सिमम जेव्हा फक्त काही एक्सप्लेनेशन असेल तेव्हा स्क्रीनसमोर असेल, बाकीच्या वेळेला तुम्ही फक्त जी स्क्रीनसमोर तुम्हाला दिसते त्याच्यावर मी कुठे काय क्लिक करतो आहे, काय कोड टाईप करतो आहे आणि एक्सप्लेनेशन PPTवर आणि टॅबवर मी लिहित जाईल, ते व्यवस्थित बघत जायचं आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूया अँड्रॉइड प्रोग्रामिंग. तर फर्स्ट टॉपिकमध्ये आपण अँड्रॉइडची हिस्ट्री बघूया. अँड्रॉइडने जगाला हॅलो वर्ल्ड कुठल्या वर्षी केलेलं आहे, म्हणजे अँड्रॉइड हे केव्हा आलेलं आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर इयर 2003मध्ये अँड्रॉइडने जन्म घेतलेला आहे. हा जो बेबी बॉय अँड्रॉइड हा 2003मध्ये आला आणि त्याने जगाला हॅलो वर्ल्ड केलेलं आहे, म्हणजे तेव्हा ॲक्च्युली अँड्रॉइडचं फर्स्ट व्हर्जन आलेलं होतं. आता अँड्रॉइड हा मोबाईल प्लॅटफॉर्म, म्हणजे मोबाईलशी रिलेटेड डेव्हलपमेंट करण्यासाठी एक प्रोजेक्ट हाती घेतला होता. 4 प्रोग्रामर होते, त्यांनी हा प्रोजेक्ट फार सिक्रेटली रन केला आणि त्यावेळेला त्यांची थिंकिंग अशी होती की एक असा प्लॅटफॉर्म असायला पाहिजे मोबाईलमध्ये, जे आज आपण सगळं बघतो आहे की लोकांनी जिथून सगळे ट्रान्झॅक्शन्स वगैरे करायला हवे, जो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हाइस लोकेशन जे आहे लोकांचं ते त्याच्यातनं रिकग्नाईज व्हायला हवं. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अँड्रॉइडची डेव्हलपमेंट सुरू झाली. ती 2003मध्ये पहिलं जे अँड्रॉइड आहे ते लॉन्च केलं गेलं. आता याच्यामागची जी थेरी आहे, म्हणजे आज जर अँड्रॉइडचा आपण विचार केला तर नियर अबाउट पूर्ण वर्ल्डमध्ये 95% पीपल्स आर यूजिंग अँड्रॉइड. पण याची हे आत्ता 95% जे दिसतं आहे तर अँड्रॉइड इतकं जे सक्सेसफुल झालेलं आहे, म्हणजे 95% आज मोबाईलमध्ये जो प्लॅटफॉर्म यूज होतो आहे तो अँड्रॉइड आहे, ही काही फार इझी गोष्ट नाही आहे. अँड्रॉइडला इथपर्यंत येण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागलेले आहे. त्याची जी हिस्ट्री ही तितकीच इंटरेस्टिंग आहे, तर ती आपण ह्या लेक्चरमध्ये कवर करणार आहे.
आता 2003मध्ये हा जो अँड्रॉइड आलेला आहे आणि त्या बऱ्याच गोष्टी तो सोबत घेऊन आला की तुम्ही यूट्यूब वगैरे बघू शकतात, तुम्ही तुमचं लोकेशन मॅनेजर असेल ते फाइंड आउट करू शकतात, असे नंबर ऑफ जे पण असेल. म्हणजे मी प्रत्येक ॲप्लिकेशनचं नाव घेण्यापेक्षा आत्ता मोबाईलमध्ये तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे ते सगळं घेऊन अँड्रॉइड, म्हणजे सुरुवातीपासून जरी जन्मला नाही ते नाही आलेलं आहे तरी आत्ता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे. सुरुवातीला अँड्रॉइड फार बेसिक होतं. मी ज्या वेळेला तुम्हाला अँड्रॉइडचे व्हर्जन सांगणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला सांगेल की कुठल्या व्हर्जनमध्ये कुठले कुठले फीचर्स अँड्रॉइडमध्ये ॲड केले गेले. तर आपण सुरुवातीला बघूया की अँड्रॉइडमध्ये फक्त काही बेसिक गोष्टीच होत्या. नाव आता नेक्स्ट इंट्रोडक्शन. फर्स्ट पॉइंट, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम इज बेस्ड ऑन लिनक्स कर्नल. आता कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हँडल करण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टीमची गरज असते. आता मोबाईलमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, पण कंप्लीट नाही, कंप्लीट लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम नाही, तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा पार्ट म्हणजे लिनक्स कर्नल. तर लिनक्स कर्नल ही काय असते हे मी तुम्हाला याच्या आर्किटेक्चरमध्ये, ज्या वेळेला मी अँड्रॉइडचं आर्किटेक्चर तुम्हाला एक्सप्लेन करेल त्यावेळेला एक्झॅक्टली लिनक्स कर्नल काय आहे ते एक्सप्लेन करेल. अँड इट्स द वर्ल्ड बेस्ट सेलिंग स्मार्टफोन. हा वर्ल्डमध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये जर मोबाईलमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारा कुठला प्लॅटफॉर्म असेल तर तो आहे अँड्रॉइड प्लॅटफॉर्म. म्हणजे नियर अबाउट 95% ऑफ पीपल्स आर यूजिंग अँड्रॉइड प्लॅटफॉर्म इन देअर मोबाईल फोन्स. मग विचार करा, 95% पूर्ण वर्ल्डमध्ये जे पण स्मार्टफोन यूज करत आहे त्या सगळ्यांचं पर्सेंटेज, हा सर्वे आहे तर त्या सर्वेमध्ये 95% पीपल्स आर यूजिंग अँड्रॉइड प्लॅटफॉर्म. म्हणजे इंडियासारख्या कंट्रीमध्ये तर अगदी 97% गेले तरी चालेल. फक्त 2-3% हे iOS म्हणजे ॲपल जे आहे ते प्लॅटफॉर्म यूज केले जातात आणि काही प्लॅटफॉर्म आता आउटडेटेड झालेले ते आता यूज होत नाही, जसं ब्लॅकबेरी वगैरे आहे किंवा विंडोज मोबाईल प्लॅटफॉर्म एक्सेट्रा, ते आपण नंतर बघणारच आहे. तर मोस्ट पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यासाठी याचे डेव्हलपमेंट ही बऱ्याच जणांना रिक्वायरमेंट असते आणि फार इझिली आपण हे अँड्रॉइड ॲप डेव्हलप करू शकतो यूजिंग दिस अँड्रॉइड प्रोग्रामिंग. नाव सेकंड पॉईंट, there are currently over 2 lakhs apps available for Android that are made accessible through Android Market, which is the online app store run by Google. Now we know this की आपल्याला प्ले स्टोअरवर जे पण ॲप हवं असेल, कुठल्याही लोकांना कुठलंही ॲप हवं असेल तर ते इझिली अँड्रॉइड प्ले स्टोअरवरनं ते इन्स्टॉल करू शकतात. तर असे 2 lakhs ॲप्लिकेशन्स ऑलरेडी गुगल प्ले स्टोअरवर आहे. हे ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत तर 2 lakhs आहे. मग नंतर हे अजून प्रेझेंटली किती असतील, म्हणजे सरळ आपण बोलू शकतो की हे लॅक्समध्ये ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला आज मी जे लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो आहे ते पण ह्या ॲपच्या माध्यमातून. म्हणजे मला प्रत्येकाला, किती बेस्ट टेक्निक आहे ना, मला प्रत्येकाला याची कुठलं सॉफ्टवेअर किंवा त्याची इन्स्टॉलेशन फाईल देण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जायचं आहे, प्रत्येकानं आपल्याला जे रिक्वायर्ड ॲप असेल ते प्ले स्टोअरवरनं लगेच डाउनलोड करायचं आणि पुढच्या मिनटाला तुम्ही त्या ॲपला यूज करू शकता. तर अँड्रॉइड पॉप्युलर होण्याचं हे सुद्धा एक मोठं रिझन आहे की ते लोकांना इझिली, तुम्ही फक्त ॲप बनवा, प्ले स्टोअरवर टाका आणि ते ॲप जर लोकांना यूज होणारं असेल किंवा तुमचे जे क्लायंट्स असतील त्यांना यूज होणारं असेल तर ते सगळे प्ले स्टोअरवरनं इझिली ॲक्सेस करू शकतात. आता हे जे सगळे ॲप आहे ते कशात बनवले जातात, तर तुम्हाला जर अँड्रॉइडचे ॲप्स डेव्हलप करायचे असतील तर ते प्रायमरीली जावा ह्या लँग्वेजमधनं बनवले जातात. दुसऱ्या लँग्वेजेसही आहे पण जावा ही मोस्ट पॉप्युलर आहे. तर जावातनं सुद्धा आपण हे अँड्रॉइड ॲप्लिकेशन कसे डेव्हलप करायचे ते शिकणार आहे. सेकंड पॉईंट, अँड्रॉइड याचं बॅकग्राऊंड. नाऊ ॲक्च्युली इयर 2003मध्ये अँड्रॉइड इनकॉर्पोरेशन वॉज फाउंडेड इन पाल ऑल्टो, कॅलिफोर्निया. पाल ऑल्टो म्हणजे हे सिटीचं नेम आहे आणि कॅलिफोर्निया ही स्टेट आहे. तर ह्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये, कॅलिफोर्निया स्टेटमध्ये, ह्या सिटीमध्ये ऑक्टोबर 2003ला अँडी रुबिन हा एक मेन सायंटिस्ट होता. ह्या अँडी रुबिन हे जे नाव आहे, म्हणजे याच्या नावावरूनच ते अँड्रॉइड हे नेम क्रिएट झालेलं आहे. तर हा मेन त्याचा फाउंडर होता ज्याने मोबाईल प्लॅटफॉर्म डिझाईन करायचा अगोदर विचार केला आणि याच्यासोबत अजून याचे 3 म्हणजे पार्टनर्स ऑर प्रोग्रामर्स, ते म्हणजे रिच मिनर,
निक सियर्स अँड क्रिस व्हाईट हे जे चारही सायंटिस्ट आहे यांनी मिळून हा अँड्रॉइड प्लॅटफॉर्म डिझाईन केलेला होता. सो हे ते चारही पार्टनर्स आहे. अँडी रुबिन याच्या नावावरनं अँड्रॉइड हे नेम क्रिएट केलेलं आहे, राईट, कारण तो मेन फाउंडर होता, दॅट्स वाय. नाऊ their goal was to develop a smarter mobile device that was more aware of its owner location. म्हणजे सुरुवातीला त्यांनी इतका विचार नाही केला होता की अँड्रॉइडमध्ये हे सगळं होईल. मोबाईल जे आजकाल आपण ट्रान्झॅक्शन मेल चेक करतो हे असं त्यांनी स्टार्टिंगला काहीच विचार नाही केला होता. त्यांचा मेन एम होता की ओनर्स लोकेशन, की मोबाईल फोन, कारण एक त्यावेळेला तो एक ज्याला म्हणतो आपण कॉर्डलेस, म्हणजे असा डिव्हाइस ज्याला कुठलीच केबलची कनेक्टिव्हिटीची गरज नाही आहे. त्याच्या अगोदर लँडलाईन फोन असायचे आणि लँडलाईन फोन हँडल करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेळेला आपल्याला केबलची गरज असायची. मग मोबाईल फोन डेव्हलप जो झाला तो कॉर्डलेस प्रकारचाच होता की त्याला केबलची गरज नाही आहे आणि तुम्ही तो कुठेही घेऊन फिरू शकतात. बॅटरी ऑपरेटेड असेल, त्याच्यावरनं आपण कम्युनिकेशन करतो. हे त्यावेळेला सगळं पॉसिबल होतं कारण मोबाईल हा नियर अबाउट 97मध्ये इंडियात आलेला आहे आणि तेव्हापासून तर आपण ते सुरुवातीला ओल्ड फोन यूज करायचो जे फक्त कम्युनिकेशनसाठी आणि SMS साठी यूज केले जायचे. मग नेक्स्ट त्यांचं लक्षात आलं की लोकेशन म्हणजे आज जे आपण GPS ने बघतोय तर तसा प्रत्येक ज्याच्याकडे मोबाईल फोन आहे त्याचं लोकेशन ट्रॅक व्हायला हवं. तर ते फीचर यांनी ॲड करण्याचा प्रयत्न केला. आणि प्रेफरन्सेस म्हणजे आपण काही जी सेटिंग करतो, वॉलपेपर वगैरे सेट करतो किंवा आपले ॲप सेट करतो, तर असा हा प्लॅटफॉर्म डिझाईन करण्याच्या हिशोबाने त्यांनी अँड्रॉइड हा प्रोजेक्ट सुरुवातीला तो स्टार्ट केला. आता जेव्हा हा प्रोजेक्ट स्टार्ट केला तेव्हा तो फार सिक्रेटली त्यांनी रन केला. सो थर्ड पॉईंट, दे ऑपरेटेड सिक्रेटली, म्हणजे याचं फक्त हे असं काही प्लॅटफॉर्म डिझाईन होतो आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं कुठलं तरी हे सॉफ्टवेअर डिझाईन करतात आहे. सो दे ऑपरेटेड सिक्रेटली ॲडमिटिंग ओनली दॅट दे वेअर वर्किंग ऑन सॉफ्टवेअर फॉर मोबाईल फोन्स, म्हणजे फक्त मोबाईल फोनसाठी काहीतरी सॉफ्टवेअर बनवतात आहे एवढीच कल्पना दुसऱ्या म्हणजे कुठल्याच कंपनीला, गुगललासुद्धा माहिती नव्हतं. गुगल याच्यामध्ये कसं आलेलं आहे आणि हे जे 4 प्रोग्रामर आपण इथे बघतोय यांचा त्यावेळेला गुगलशी काहीच संबंध नव्हता. मग गुगल याच्यामध्ये कसं आलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. नाव नेक्स्ट इज हिस्ट्री ऑफ अँड्रॉइड. जसं तुम्हाला मी अगोदरही सांगितलं की इयर 2003मध्ये इन इयर 2003 वन कंपनी वॉज स्टार्टेड मोबाईल प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट. दॅट कंपनी नेम इज नथिंग बट अँड्रॉइड इनकॉर्पोरेशन. तर ही जी कंपनी आहे ही इयर 2003मध्ये स्टार्ट झाली. आता यांनी जे डेव्हलपमेंट स्टार्ट केलं तर 2003पासून तर 2005पर्यंत, तर 2005ला अशी सिच्युएशन आली की मनी क्रायसिसमुळे हे आपला प्रोजेक्ट पुढे कंटिन्यू नाही करू शकले. म्हणजे अँडी रुबिनला सगळ्यात जो मेन प्रॉब्लेम आला तो आला फायनान्स. पैसे नव्हते, त्याच्यामुळे तो त्यांचा प्रोजेक्ट पुढे कंटिन्यू नाही करू शकत होते. मग त्याच्यामुळे त्यांनी विचार केला की आता याचं कोणीतरी फंडिंग करायला पाहिजे किंवा याला स्पॉन्सरशिप द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे हे नंबर ऑफ कंपनीजकडे गेले. त्याच्यामध्ये एक सॅमसंग कंपनी होती ज्याला यांनी ऑफर दिली होती की आम्ही हा मोबाईल प्लॅटफॉर्म डिझाईन डेव्हलप केलेला आहे जो तुम्ही जे मोबाईल मॅन्युफॅक्चर करतात त्याच्यामध्ये यूज करू शकतात. पण त्यावेळेला सॅमसंगने सांगितलं की याच्यामध्ये अँड्रॉइडमध्ये काही एवढा दम नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला फंडिंग करणार नाही. मग 2005मध्ये शेवटी गुगल त्यावेळेला सॉफ्टवेअर कंपनी, त्यांचं मोबाईल ते म्हणजे मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही गुगल नव्हती. गुगल ही बेसिकली सॉफ्टवेअर फर्म होती. मग इयर 2005मध्ये तर इन्व्हेंटर अँडी रुबिन, जसं मी तुम्हाला याच्या अगोदरच्या स्लाईडमध्ये सांगितलं, द इन्व्हेंटर ऑफ अँड्रॉइड वॉज अँडी रुबिन, ज्याच्यावरनं अँड्रॉइड हे नेम क्रिएट झालेलं आहे. नाऊ आता 2005मध्ये मग गुगलने याचे फीचर्स सगळे लक्षात घेतले आणि गुगलने अँड्रॉइडला परचेस केलं. सगळे अँड्रॉइडचे कॉपीराईट हे गुगलकडे आले विथ अ व्हेरी ह्यूज अमाऊंट. म्हणजे अँडी रुबिन यांना आणि त्यांचे जे पार्टनर जे 4 नेम मी अगोदर घेतले त्यांना एक ह्यूज अमाऊंट दिली आणि सगळे कॉपीराईट आपल्याकडे घेतले. आता विचार करा, असा मोबाईल प्लॅटफॉर्म जो त्यावेळेला कुठल्याच मोबाईलमध्ये यूज केला नाही जायचा आणि त्यावेळेला गुगलने काय विचार करून यांना पैसे दिले असतील आणि ते पण म्हणजे खूप ह्यूज अमाऊंट दिलेली आहे.
म्हणजे किती पुढचा विचार करून यांनी तो प्लॅटफॉर्म विकत घेतला. आता त्यावेळी 2005मध्ये जर तुम्हाला काही मोबाईल प्लॅटफॉर्म माहिती असतील तर जसं त्या 2005मध्ये कुठला मोबाईल सगळ्यात जास्त सेल व्हायचा तर तुम्हाला नाव आठवत असेल तर नोकिया हा मोबाईल फोन सगळ्यात जास्त सेल केला जायचा आणि त्यांचा जो स्वतःचा एक मोबाईल प्लॅटफॉर्म होता आणि त्या प्लॅटफॉर्मचं नाव होतं सिम्बियन हा मोबाईल प्लॅटफॉर्म त्याच्यात असायचा. तसाच दुसरा फोन होता ॲपलचा जो होता त्यांचा स्वतःचा iOS हा मोबाईल प्लॅटफॉर्म होता. त्याच्यानंतर तिसरा जो त्यावेळेला मोबाईल असायचा तो म्हणजे ब्लॅकबेरी. त्यांचा स्वतःचा एक मोबाईल प्लॅटफॉर्म होता ब्लॅकबेरी नावाने त्यांचं स्वतःचं मोबाईल प्लॅटफॉर्म. आणि लास्ट विंडोज फोन असायचे तर विंडोजचा मोबाईल प्लॅटफॉर्म. आता या ज्या 4 कंपनीज होत्या नोकिया, अनदर वन इज ॲपल, थर्ड वन इज ब्लॅकबेरी आणि फोर्थ वन इज विंडोज. हे 4ही फोन त्यावेळेला खूप कॉस्टली होते आणि ते कॉस्टली होण्याचं रिझन म्हणजे त्या सगळ्यांकडे स्वतःचे मोबाईल प्लॅटफॉर्म होते. मग अदर दॅन दॅट 4 कंपनीज दुसऱ्या अशा भरपूर कंपनीज होत्या ज्या मोबाईल मॅन्युफॅक्चर तर करू शकत होत्या किंवा करत होत्या पण त्यांच्याकडे स्वतःचे मोबाईल प्लॅटफॉर्म नव्हते. त्यांना ह्या लोकांवर डिपेंड राहावं लागायचं आणि याच्यासाठी खूप ह्यूज अमाऊंट त्यांना पेड करावी लागायची. मग अशा कुठल्या कंपनीज होत्या मोबाईल मॅन्युफॅक्चरर तर सॅमसंग, HTC, मोटरोला, ॲसर, लिनोवो, ॲसूस, मेनी मोर अशा नंबर ऑफ कंपनीज होत्या की ज्या मोबाईल मॅन्युफॅक्चरर कंपनी होत्या पण त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे मोबाईल प्लॅटफॉर्म नव्हते आणि ते डेव्हलपही करू शकत नव्हते कारण एक मोबाईल प्लॅटफॉर्म डेव्हलप करायला बराच वेळ लागतो. तर गुगलने इथे एक्झॅक्टली हाच पॉईंट आयडेंटिफाय केला की आपण एक असा पॉवरफुल मोबाईल प्लॅटफॉर्म अँड्रॉईडचा यूज करून डेव्हलप करू की ह्या ज्या कंपनी आहे त्या मोबाईल बनवतील आणि त्यांना आपण हे मोबाईल प्लॅटफॉर्म देऊ त्यांच्या हार्डवेअरमध्ये ज्याच्याने त्यांचा जो मोबाईल आहे तो हा ऑपरेट केला जाईल यांच्या अँड्रॉईड प्लॅटफॉर्ममुळे. तर 2005मध्ये असा त्यांनी विचार केला. बरं 2005मध्ये गुगलने अँड्रॉईडमध्ये बऱ्याच गोष्टी ॲड केल्या जसं मॅप्स ॲड केले. प्ले स्टोअरवरनं त्यांना कोणालाही जे ॲप्स असतील ते डाउनलोड करून इन्स्टॉल करता यायला पाहिजे. एक सेंटर प्लेस क्रिएट केली की डेव्हलपर असतील त्यांनी प्ले स्टोअरवर आपले ॲप डेव्हलप करून ठेवायचे आणि युजर जे असतील ते त्याच प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून इन्स्टॉल करतील. त्याच्यानंतर अजून काय ॲड केलं तर सिंगल अकाउंट फॉर ऑल गुगल ऑपरेशन. कुठलंही गुगल ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीमेलने एकदा त्याला लॉग इन करायचं आणि त्याच सिंगल अकाउंटने सगळ्या गोष्टी ह्या हँडल केल्या जातील. तर असे फीचर्स त्यांनी अँड्रॉईड बनल्यानंतर 2 वर्षामध्ये गुगलने हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं. आता गुगलने 2007मध्ये एक OHA जो देन गुगल अनाऊन्स OHA दॅट इज ओपन हँडसेट अलायन्स इन इयर 2007. ओपन हँडसेट अलायन्स हा कन्सेप्ट काय होता तर ह्या ज्या मी कंपनीज तुम्हाला बोललो सॅमसंग, सोनी, HTC ज्या मोबाईल मॅन्युफॅक्चरर कंपनी होत्या पण त्यांच्याकडे स्वतःचे मोबाईल प्लॅटफॉर्म नव्हते. मग गुगलने अनाऊन्स केलं की आम्ही एक OHA बनवतो आहे, एक अलायन्स बनवतो आहे की ज्यांना पण मोबाईल प्लॅटफॉर्म हा हवा असेल तर त्यांनी OHAचा मेंबर व्हायचं. मग सगळ्या कंपनी ज्या पण OHAच्या मेंबर बनतील तर त्या याचं जे डेव्हलपमेंट आहे ते यूज करू शकतील. म्हणजे कुठलाही मोबाईल प्लॅटफॉर्म जे आहे ते त्यांना स्वतःला बनवण्याची गरज नाही. तुम्ही फक्त OHAचे मेंबर बना आणि तुम्हाला हा जो अँड्रॉईड प्लॅटफॉर्म आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये यूज करू शकतात ते पण फ्री ऑफ कॉस्टने कारण त्याला ओपन सोर्स ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक कंपनीकडनं कमिटमेंट घेतल्या गेली की प्रत्येकजण याच्यामध्ये आपापले फीचर्स ॲड करून ह्या प्लॅटफॉर्मला स्ट्रॉंग करतील आणि आज तेच झालेलं आहे. इयर 2021मध्ये आज 97-95% पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये हा प्लॅटफॉर्म यूज केला जातो आहे. तर त्याच्यावरनं म्हणजे बरोबर त्यांनी जो विचार केला ते सगळं इथपर्यंत कशा प्रकारे आलं आहे. आता अशी सिच्युएशन आलेली आहे स्टुडंट की हे जे प्लॅटफॉर्म आहे बघा मी जे ब्लॅकबेरी बोललो ब्लॅकबेरी हे अँड्रॉईड आल्यानंतर 2-3 इयर्समध्येच म्हणजे आउटडेटेड होऊन गेलं. विंडोजचा फोन आता कोणीच वापरत नाही. विंडोज हा प्लॅटफॉर्म सक्सेसफुल झालाच नव्हता, तेव्हाही झाला नव्हता, नंतरही नाही. फक्त एक iOS ॲपलचा जो आहे आयफोन तेवढाच फक्त एक प्लॅटफॉर्म आहे पण तो ऑल ओव्हर वर्ल्डचा जर पर्सेंटेज आपण घेतला तर अगदी 2-3%मध्येच तेवढाच तो आहे राईट. तर हे अँड्रॉईडमध्ये एवढ्या सगळ्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ह्या जितक्याही कंपनीज आहे
त्यांनी सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्याच्यामुळे अँड्रॉइड हा इतका पॉवरफुल प्लॅटफॉर्म झाला. आणि गुगलने हे जे OHA बनवलं, ओपन हँडसेट अलायन्स, म्हणजे फक्त तुम्ही या जॉईन करा, तुम्ही याच्यामध्ये मग तुम्ही मोबाईल ऑपरेटर असा की मोबाईल मॅन्युफॅक्चरर असा की कुठली इलेक्ट्रॉनिक्स कंपनी असेल किंवा कुठलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट बनवणारी कंपनी असेल, ज्यांना पण त्यांचं हार्डवेअर हँडल करण्यासाठी जर कुठला प्लॅटफॉर्म हवा असेल तर त्यावेळेला सगळ्यात स्वस्त प्लॅटफॉर्म म्हणजे हा अँड्रॉइड हा अशा प्रकारे त्यांनी डिझाईन केलेला आहे आणि OHA हे त्यावेळेला बनवल्या गेलेलं आहे. आता ह्या OHAला रन करण्यासाठी कोणीतरी हवं, म्हणून OHAला रन करण्यासाठी गुगलने ते घेतलं की आम्ही सगळं हे मॅनेज करू, तुम्ही फक्त कॉन्ट्रीब्यूट करा म्हणजे तुम्ही वेगवेगळे फीचर्स ॲड करा. त्याच्यामुळे आपण जे बघतो की काही मोबाईलमध्ये काही फीचर्स एक्स्ट्रा असतात तर त्या कंपनीने ॲड केलेले असतात. बेसिक सगळं सेम असतं, फक्त एक्स्ट्रा काही फीचर्स ते त्यांचे ॲड करत असतात, राईट. तर ही स्टोरी आहे अँड्रॉइडची, कशाप्रकारे अँड्रॉइड पॉप्युलर होत गेलं. पण अँड्रॉइडचं जे फर्स्ट व्हर्जन आहे, जे मोबाईलसाठी त्यांनी लॉन्च केलेलं आहे, ते फर्स्ट व्हर्जन लॉन्च केलं गेलं इयर 2009मध्ये. सो द फर्स्ट व्हर्जन ऑफ अँड्रॉइड वॉज रिलीज्ड इन मार्केट इन द इयर 2009मध्ये फर्स्ट व्हर्जन आलेलं आहे. फर्स्ट व्हर्जन म्हणजे कपकेक. आता अँड्रॉइडने आपले जे व्हर्जन्स आहे ते सगळे स्वीट जे असतात त्या स्वीट्सच्या नावावर ठेवलेले आहे. कप केक वगैरे मी सगळे तुम्हाला जेव्हा अँड्रॉइडचे व्हर्जन्स एक्सप्लेन करेल त्यावेळेला सगळे तुम्हाला ते नेम दाखवेल. फक्त अँड्रॉइड 10ला आत्ता त्यांनी कुठलं स्वीटचं नाव नाही दिलेलं आहे. स्वीट नेम देण्याच्या मागचं रिझन हे होतं, म्हणजे काही जर नेम तुम्हाला माहिती असेल तर कप केक आहे, त्याच्यानंतर तुमचं लॉलीपॉप आहे अँड मेनी मोर. तर हे नेम का दिलेलं होते स्वीटच्या नावावर, कारण ह्युमन बिईंग आपली जी लाईफ आहे ती मोबाईलमुळे स्वीट होईल, हँडल करणं इझी होईल, ट्रान्झॅक्शन करणं इझी होईल, स्वीट होईल. त्याच्यामुळे सगळे अँड्रॉइडचे जे व्हर्जन्स होते त्यांना स्वीटवरच त्यांचे नाव दिले गेले, राईट. नाव आता OHAबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे की OHA काय आहे. आपण फक्त याचे पॉईंट्स बघू. द OHA इज अ बिझनेस अलायन्स दॅट वॉज क्रिएटेड फॉर द पर्पज ऑफ डेव्हलपिंग ओपन मोबाईल डिव्हाइस स्टँडर्ड. जसं ज्या कंपनीज होत्या असा एक प्लॅटफॉर्म की जो फ्री असायला पाहिजे आणि सगळ्या मोबाईल कंपनीसाठी ज्या आपण मॅन्युफॅक्चरर किंवा ऑपरेटर कंपनीज आहे, एअरटेल वगैरे ह्या ऑपरेटर कंपनीज आहे, वोडाफोन या ऑपरेटर कंपनी, या मॅन्युफॅक्चरर कंपनी नाही आहे. मोबाईलचं मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनी म्हणजे सोनी, सॅमसंग, HTC एक्सेट्रा, विवो, शाओमी एक्सेट्रा या कंपनीज आहे. मग ज्यांना पण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल ते सगळे OHAचे मेंबर बनू शकतात. द OHA हॅज ॲप्रॉक्सिमेटली 80 मेंबर्स. याच्यामध्ये 80 मेंबर्स आहे इन्क्लुडिंग HTC, डेल, इंटेल, मोटरोला अँड गुगल. द OHA मेन प्रोडक्ट इज अँड्रॉइड प्लॅटफॉर्म, द वर्ल्ड मोस्ट पॉप्युलर स्मार्टफोन प्लॅटफॉर्म, राईट. देन OHA मेंबर्स आर प्रायमरीली मोबाईल ऑपरेटर्स, हँडसेट मॅन्युफॅक्चरर, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म्स, सेमीकंडक्टर कंपनीज आणि कमर्शियलायझेशन कंपनीज. या सगळ्या कंपनी या OHAच्या मेंबर्स झाल्या आणि प्रत्येकाने आपापले कॉन्ट्रीब्युशन केले. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येकजण त्याच्यामध्ये काही काही फीचर्स ॲड करत गेले. त्याच्यामुळे अँड्रॉइड हा इतका पॉवरफुल प्लॅटफॉर्म झालेला आहे. नाऊ नेक्स्ट इज द मेंबर शेअर अ कमिटमेंट टू एक्सपांडिंग द कमर्शियल व्हायबिलिटी ऑफ ओपन प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट. हे सगळं डेव्हलपमेंट त्यांनी ओपन केलं की ज्याला हवं आहे, जसं फिंगरप्रिंट असेल, मॅप्स असतील, कॅमेराज असतील, मग कॅमेरा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज होत्या. तर हा प्लॅटफॉर्म प्रत्येकाने येऊन आपापलं कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि प्लॅटफॉर्मला स्ट्रॉंग बनवायचं, हाच त्याच्या मागचा मेन उद्देश होता. त्याच्यानुसार ही OHA बनवल्या गेली आणि आज त्याचेच रिझल्ट आपल्याला सगळ्यांना दिसत आहे की सगळ्यात हा पॉवरफुल प्लॅटफॉर्म झालेला आहे. नेक्स्ट टॉपिक अँड्रॉइड आर्किटेक्चर. नाउ दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. म्हणजे हा असा जर तुमची एक्झाम ऑफलाईन झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटेड क्वेश्चन विचारला जाईल की एक्सप्लेन द आर्किटेक्चर ऑफ एन अँड्रॉइड. आणि जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही हे आर्किटेक्चर अंडरस्टँड कराल तर तितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही अँड्रॉइडला समजू शकाल आणि मग चांगले कोडिंग करू शकतात. त्याच्यामुळे अँड्रॉइड आर्किटेक्चर हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता ॲक्च्युली अँड्रॉइडची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली की अँड्रॉइडची डेफिनेशन काय, तर नंबर ऑफ युजर्स, प्रोग्रामर्स त्याची एक डेफिनेशन अशी देतात की अँड्रॉइड इज अन ऑपरेटिंग सिस्टीम. बट अँड्रॉइड ही फक्त ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे,
तर अँड्रॉईड, तर याची एक्झॅक्ट डेफिनेशन आहे, अँड्रॉईड इज अ मोबाईल प्लॅटफॉर्म. धिस मोबाईल प्लॅटफॉर्म कन्सिस्ट ऑफ 3 थिंग्स. हा मोबाईल प्लॅटफॉर्म आहे. मोबाईल प्लॅटफॉर्म म्हणण्यापेक्षा म्हणजे आजकाल अगोदर ज्या वेळेला अँड्रॉईड बनलं होतं त्यावेळेला नक्की तो मोबाईल प्लॅटफॉर्म होता, पण आता हा मोबाईल वर्ड इथून काढला तरी चालेल. अँड्रॉईड इज अ प्लॅटफॉर्म आणि ह्या प्लॅटफॉर्ममध्ये 3 गोष्टी असतात. फर्स्ट एक ऑपरेटिंग सिस्टीम, सेकंड मिडलवेअर अँड थर्ड वन की ॲप्लिकेशन्स. आता अँड्रॉईड ह्या 3 गोष्टी मिळून बनलेलं आहे. तर याला आपण एक डायग्रॅम थ्रू हे अंडरस्टँड करू प्रॉपरली. कुठलाही इलेक्ट्रॉनिक जो डिव्हाइस असतो त्याला जर तुम्हाला हँडल करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हार्डवेअर, म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे ते एक हार्डवेअर असतं आणि त्याला हँडल करण्यासाठी एक सॉफ्टवेअरची गरज असते. जसं कॉम्प्युटर असेल तर नुसता कॉम्प्युटर तोपर्यंत त्याला कुठलीच व्हॅल्यू नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही कुठली ऑपरेटिंग सिस्टीम टाकत नाही. तो नुसता जर हार्डवेअर असेल, फक्त मॉनिटर आहे, कीबोर्ड आहे, CPU आहे, पण या सगळ्या सिस्टीमला एकत्र येऊन त्याला म्हणजे तो डिव्हाइस ऑपरेशन त्याच्यावर करता यायला पाहिजे, म्हणून सॉफ्टवेअर हे खूप इम्पॉर्टंट असतात. तर कुठल्याही हार्डवेअरला हँडल करण्यासाठी सॉफ्टवेअरची गरज असते, राईट. सो ऑपरेटिंग सिस्टीम इज नथिंग बट ॲब्स्ट्रॅक्शन बिटवीन सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर कॉम्पोनंट्स. ॲब्स्ट्रॅक्शन हा C++ पासून आपला हे डेफिनेशन आपल्याला माहिती असते की ज्या कुठल्याही गोष्टीच्या तुम्हाला जास्त डिटेल जेव्हा माहिती नसते आणि त्या गोष्टीला तरी आपण फार इझिली हँडल करू शकतो, त्याला ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतात. ॲब्स्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल नंबर ऑफ टाईम्स तुम्हाला मी एक एक्झाम्पल कॉमनली देतो की कार जर ड्राईव्ह करायची असेल तर कार ही थाउजंड्स ऑफ स्पेअर पार्टने बनलेली असते, पण आपल्याला ती कार चालवण्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करावं लागत नाही, कारण कार ज्या इंजिनियर्सने ती बनवली त्याला सिम्पल ॲब्स्ट्रॅक्ट वेने आपण त्याला हँडल करतो. म्हणजे त्यांनी ॲब्स्ट्रॅक्शन केलं इंजिनियर्सने की तुम्हाला मध्ये इंजिन कसं फंक्शनिंग करतं आहे ते लक्षात घेण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक स्टेअरिंग, क्लच, ब्रेक आणि गिअर सिस्टीम इतकी आणि ॲक्सिलरेटर इतक्या गोष्टीचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर ती पूर्ण कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आपण इझी वेने हँडल करू शकतो. एक्झॅक्टली ऑपरेटिंग सिस्टीम इथे अशाच प्रकारचा रोल प्ले करते. कॉम्प्युटरमध्ये ते मदरबोर्ड, त्याच्यावर तो प्रोसेसर, रॅम, त्याच्यानंतर हार्ड डिस्क, हा डेटा सगळा इकडनं तिकडे जो ट्रान्सफर होतो, ह्या बऱ्याच कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहे. पण ऑपरेटिंग सिस्टीम ते आपल्यासाठी सगळं इझी बनवते. सो सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, तर याच्यामधला ऑपरेटिंग सिस्टीम हा एक त्याचा ॲब्स्ट्रॅक्शन लेअर आहे. सो ऑपरेटिंग सिस्टीम इज नथिंग बट ॲब्स्ट्रॅक्शन बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर कॉम्पोनंट. आता कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीम त्याची फंक्शनिंग काय असते, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम ही काय टास्क परफॉर्म करते. सो कुठलाही डिव्हाइस हँडल करण्यासाठी जसं मी सांगितलं ऑपरेटिंग सिस्टीम लागते, तर ऑपरेटिंग सिस्टीमचे टास्क काय असतात, तर पहिला आहे मेमरी मॅनेजमेंट. आता मेमरी मॅनेजमेंट म्हणजे समजा आपल्याला जर काही फाईलमध्ये डेटा राईट करायचा असेल आणि ती फाईल सेव्ह करायची असेल हार्ड डिस्कवर, तर आपण डायरेक्ट हार्ड डिस्कशी इंटरॅक्ट करत नाही. आपण याच्यासाठी वेगवेगळ्या लँग्वेजेसमधल्या लायब्ररीज वापरतो. मग त्या लायब्ररीज काय करतात, ऑपरेटिंग सिस्टीम्सच्या कॉल क्रिएट करतात. म्हणजे जसं आता तुम्हाला अजून एक दुसरं जर एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर समजा मॉनिटरवर हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं असेल तर सीमध्ये सुद्धा प्रिंटएफ आहे, C++मध्ये आपण Cout यूज करतो आणि जावामध्ये system.out.println यूज करतो, किंवा अजून कुठल्या ज्या लँग्वेजेस असतील त्या लँग्वेजेसमध्ये स्टेटमेंट हे डिफरंट असतात, पण सगळे ते मॉनिटरवर तो मेसेज कन्सोलवर मेसेज प्रिंट करतात. आता ह्या ज्या लँग्वेजेस आहे ह्या काय करतात, ऑपरेटिंग सिस्टीमला रिक्वेस्ट करतात की आम्हाला हार्डवेअर हँडल करायचं आहे. मग आपण ॲक्च्युअल हार्डवेअरशी हँडल करत नाही, आपण ऑपरेटिंग सिस्टीमशी कम्युनिकेट करतो आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सिस्टीम्स कॉल्स असतात जे त्या हार्डवेअरला हँडल करतात. सो कुठलीही लँग्वेज असो, फायनली तिला जर काही प्रिंट करायचं असेल, डेटा सेव्ह करायचं असेल तर त्याचे सिस्टीम कॉल क्रिएट केले जातात. त्याच्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीमचा पहिला टास्क आहे मेमरी मॅनेजमेंट. मेमरीमध्ये काही राईट करायचं असेल तर त्याच्यासाठी ते कसं केलं जाईल तो पार्ट ऑपरेटिंग सिस्टीमचा असतो. सेकंड ऑपरेटिंग सिस्टीमचा जो पार्ट आहे तो म्हणजे ड्रायव्हर मॅनेजमेंट. कुठलाही हार्डवेअर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरला अटॅच केलं की त्याच्यासाठी ड्रायव्हर लागतात. जसा कीबोर्ड अटॅच केला तर कीबोर्डचे ड्रायव्हर, प्रिंटर अटॅच केला प्रिंटरचे ड्रायव्हर. तर जे ड्रायव्हर आहे ते एक तर सिस्टीममध्ये इनबिल्ट असतात किंवा
ते थर्ड पार्टी आपल्याला प्रोव्हाइड करतात, ते आपल्याला आपल्या सिस्टीमवर इन्स्टॉल करावे लागतात. नॉर्मली प्रिंटरचे ड्रायव्हर हे आपल्याला इन्स्टॉल करावे लागतात. तर ड्रायव्हर मॅनेजमेंट हा सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीमचा पार्ट असतो. तिसरा पार्ट तो आहे रिसोर्स मॅनेजमेंट. रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे जसं आपण बघतो की आपण हा जो थर्ड पार्ट आहे रिसोर्स मॅनेजमेंटचा, याच्यामध्ये आपण ॲट ए टाईम सिस्टीमवर एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन रन करू शकतो. म्हणजे तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डसुद्धा तुमचं चालू आहे, तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ब्राउझिंग करताय म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर किंवा गुगल क्रोम सुरू आहे वेब पेजेस ॲक्सेस करण्यासाठी, तुम्ही मीडिया प्लेअरसुद्धा यूज करतात आहे. मग आता जसं ब्राउझर असेल तो इंटरनेटचा यूज करतो आहे, मीडिया प्लेअर जो असेल तो तुमच्या स्पीकर सिस्टीमचा यूज करतो आहे, वर्ड जो असेल तो प्रोसेसरचा यूज करतो आहे. तर हे जे रिसोर्सेस आहे, कुठल्या सॉफ्टवेअरला काय काय रिसोर्सेस लागत आहे तो सगळा पार्ट हा सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीमचाच असतो. म्हणजे रिसोर्स मॅनेजमेंट, की कुठल्या सिस्टीमला जे जे रिसोर्स लागतील सॉफ्टवेअर्सला ते रिसोर्सेस त्याला प्रोव्हाइड करणे हे सुद्धा टास्क ऑपरेटिंग सिस्टीमचं असतं. अँड लास्ट पॉवर मॅनेजमेंट. पॉवर मॅनेजमेंट डिव्हायसेसला लागणारी पॉवर. आता आपल्या लॅपटॉपमध्ये बरेच असे कॉम्पोनंट असतात ज्यांना पॉवरची रिक्वायरमेंट असते, तर ती त्यांना पॉवर प्रोव्हाइड करणे. आपण जेव्हा आपल्या सिस्टीमला लॅपटॉपला किती पर्सेंटेजची बॅटरी आत्ता म्हणजे पॉवर कन्झम्पशन किती झालं आहे, किती बॅटरी शिल्लक आहे, हे आपल्याला जे माहिती पडतं, तर हे कुठून माहिती पडतं, तर हे सगळी इन्फॉर्मेशन ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. तर बेसिकली ऑपरेटिंग सिस्टीमचे 4 टास्क असतात: मेमरी मॅनेजमेंट, ड्रायव्हर मॅनेजमेंट, रिसोर्स मॅनेजमेंट अँड पॉवर मॅनेजमेंट. राईट नाव आता मोबाईलचा जर आपण विचार केला तर मोबाईल हा सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. मग ह्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे, तर हिच्यामध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे अँड्रॉइडच्या फोनमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम असते ती असते लिनक्स कर्नल. आता हा जो लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिनक्स कर्नल याच्यामधला डिफरन्स काय, नाऊ अंडरस्टँड हिअर प्रॉपरली. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही बेसिकली कॉम्प्युटरसाठी बनवलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम जेव्हा कॉम्प्युटरवर इन्स्टॉल होते तर हिला एक ह्यूज स्पेसची रिक्वायरमेंट असते. म्हणजे तुम्ही लिनक्स जर इन्स्टॉल कराल तर तुम्हाला 4 GB 6 GB इतकी मेमरी स्पेस तुमच्या कॉम्प्युटरवर असायला हवी. आता हे तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे की आपल्या मोबाईलमध्ये मेमरी इतकी जास्त नसते. आत्ता मोबाईल फोनमध्ये खूप जास्त मेमरीचे यायला लागले, पण त्यालाही लिमिटेशन आहे. म्हणजे 32 GB 64 GB 128 GB बट स्टील त्याला रिस्ट्रिक्शन आहे. सुरुवातीला जे मोबाईल होते त्याच्यामध्ये 1 GBची रॅमसुद्धा भरपूर असायची. मग त्याच्यामध्ये 4 GBची लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कसं काय इन्स्टॉल होईल याचा विचार करा. तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही फुल फ्लेज जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ॲक्च्युली कॉम्प्युटरसाठी बनवल्या गेली, पण त्या लिनक्सला कस्टमाइज केली. म्हणजे तिच्यातला जो पार्ट जो फक्त कॉम्प्युटरसाठी यूज व्हायचा तो काढून टाकला आणि तिला कस्टमाइज करून मोबाईलसाठी एक लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवली गेली, जिला लिनक्स कर्नल म्हटलं जातं. जिचं मेन टास्क हे मेन जे तुम्हाला 4 दिसत आहे, मेमरी मॅनेजमेंट, ड्रायव्हर मॅनेजमेंट, रिसोर्स मॅनेजमेंट, पॉवर मॅनेजमेंट, हे मेन टास्क असतात. तर लिनक्स कर्नल म्हणजे काय, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमला कस्टमाइज करून एक ऑपरेटिंग सिस्टीम तिच्यातला फक्त जितका मोबाईलला लागणारा पार्ट आहे तितकाच पार्ट तिच्यामध्ये ठेवलेला आहे, तिला लिनक्स कर्नल म्हटलं जातं. जिला स्टार्ट करण्यासाठी कमी मेमरी लागते, कमी पॉवर लागते, त्याच्यामुळे ही लिनक्स कर्नल आपल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये लिनक्स कर्नल असते. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम नाही बट लिनक्सची कर्नल असते. तर हा झाला अँड्रॉइडमधला पहिला पार्ट की अँड्रॉइडमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आता सेकंड, कुठलेही सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं म्हटलं तर आपल्याला एक प्रोग्रामिंग लँग्वेजची रिक्वायरमेंट असते. आता आपण जे सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आहे ते अँड्रॉइडसाठी, सो वी नीड प्रोग्रामिंग लँग्वेज. मग अँड्रॉइडची डेव्हलपमेंट ही कुठल्या लँग्वेजमधनं होऊ शकते. जर तुम्हाला अँड्रॉइडसाठी सॉफ्टवेअर डिझाईन करायचे असतील तर ते कशात बनवू शकतात, तर त्याच्यासाठी एक लँग्वेज आहे ती म्हणजे C and C++. सेकंड लँग्वेज आहे जावा अँड थर्ड लँग्वेज आहे .NET. आता अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आपण काय यूज करायचं हे टोटली म्हणजे याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला जी लँग्वेज जिच्यावर तुमची कमांड असेल ती लँग्वेज तुम्ही यूज करू शकतात. मी प्रिफर करतो जावा किंवा मोस्ट ऑफ द प्रोग्रामर प्रिफर करतात ही लँग्वेज, जावा लँग्वेज. सिम्पल आहे, पॉइंटर वगैरे याच्यासारखे कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट जावामध्ये नाही आहे, सो वी प्रिफर जावा.
आता जावाने जर तुम्हाला म्हणजे अँड्रॉइडची प्रोग्रामिंग करायची असेल, डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्हाला काय लागेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला अँड्रॉइडचं एक SDK किट लागेल, त्याला म्हणतात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. तर हे जे SDK ते तुम्हाला तुमच्या सिस्टीमवर इन्स्टॉल करावं लागेल. जर C++ने करायची असेल तर त्याच्यासाठी NDK किट लागतं, दॅट इज कॉल्ड नेटिव्ह डेव्हलपमेंट किट. तर NDK आणि .NET जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही मोनो अँड्रॉइड वगैरे व्हर्जन्स आहे ते फ्रेमवर्क लागतील. तर पहिला जर तुम्हाला C++ने डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्हाला लागेल NDK. जर तुम्हाला जावाचा यूज करून डेव्हलपमेंट करायची असेल तर इथे लागेल तुम्हाला SDK. आणि .NETने जर करायचं असेल तर मोनो अँड्रॉइड. आता आपण काय यूज करायला पाहिजे हे टोटली आपल्या याच्यावर डिपेंड करतं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, मोस्ट ऑफ दी प्रोग्रामर हे प्रिफर करतात दॅट इज ओनली SDK, म्हणजे जावाचा SDK पार्ट. NDK C++मध्ये कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे आणि मोनो अँड्रॉइड तर .NET हे फार क्वचित अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी यूज केले जातात. याचे बरेच प्रॉब्लेम आहे, म्हणजे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर आहे. याचा अर्थ ज्या लोकांनी अँड्रॉइड बनवलं त्या लोकांचं नाही, तर थर्ड पार्टी सॉफ्टवेअर म्हणजे दुसऱ्यांनीच हे प्रोव्हाइड केलेलं सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर हे ऑफिशियल नाही आहे. देन हे कमर्शियल आहे, चार्जेस लागतात, पैसे पेड करावे लागतात. त्याचे सपोर्ट नाही आहे. जर कुठली लायब्ररीज वगैरे आली तर इतक्या फास्ट त्याच्यामध्ये त्याचे सपोर्ट्स येत नाही लायब्ररीचे, किंवा तो फास्टली अपडेट होत नाही जितकं फास्ट हे जावाचे SDK वगैरे डेव्हलप होतात. कारण हे OAचे जे मेंबर आहे, ओपन हँडसेट अलायन्स, ते सगळे याच्यामध्ये डेव्हलपमेंट करतात. कोणी काही नवीन फीचर बनवला की तो त्याची API बनवतो आणि ती API या SDKमध्ये त्याचे अपडेट्स हे क्विकली येतात. सो एव्हरीवन प्रिफर्स SDK. म्हणजे आपण जावाचा यूज करून, किंवा आता त्याला दुसरं एक ऑप्शन आहे कोटलिन लँग्वेज, ती जावापेक्षाही सिम्पल आहे. पण तुम्हाला सिलेबसला जावा असल्यामुळे आपण जावाचा यूज करून हे सगळं अँड्रॉइडचं डेव्हलपमेंट करणार आहे, राईट. सो ह्या 3 लँग्वेजेस आहे, त्याच्यापैकी आपली जी डेव्हलपमेंट आहे ती जावाने होणार आहे. नेक्स्ट पार्ट, तर हे झालं अँड्रॉइडचं ॲप्लिकेशन, की कुठलंही ॲप्लिकेशन जर आपल्याला अँड्रॉइड डेव्हलप करायचं असेल तर एक लँग्वेजची आपल्याला रिक्वायरमेंट असेल. पण जर ॲप्लिकेशन आपल्याला बनवायचे तर आपल्याला म्हणजे आपण डायरेक्ट हार्डवेअरशी इंटरॅक्ट करत नाही, आपल्याला गरज असते लायब्ररीजची, डिफरंट लायब्ररीज. जसं आपल्याला फाईलमध्ये राईट करायचं असेल तर आपण IO पॅकेज, फाईल स्ट्रीम क्लासेस यूज करतो. नेटवर्क थ्रू कम्युनिकेट करायचं असेल तर सॉकेट क्लासेस यूज करतो. तर यालाच आपण ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतो. तर ह्या ज्या लायब्ररीज आहे तर इथे कुठल्या लायब्ररीज असतात, तर इथे 2 प्रकारच्या लायब्ररी आहे. ते आहे अँड्रॉइडचं मिडलवेअर. तर त्याच्यातनं पहिली येते जावा लायब्ररीज. मग जावा लायब्ररीमध्ये तुम्ही जे कलेक्शन फ्रेमवर्क जावामध्ये यूज केलेलं असेल, युटिलमधले जे पण क्लासेस यूज केलेले असेल ते सगळे तुम्हाला इथे मिळतील. म्हणजे अँड्रॉइडमध्ये ते सगळे ॲज इट इज तुम्हाला इथे जावाची लायब्ररी अवेलेबल आहे, जी अँड्रॉइडसाठी यूज केली जाते. पूर्ण जावा लायब्ररी नाही, बट ॲटलिस्ट युटिल पॅकेज, IO पॅकेज, हे अशा प्रकारचे जे पॅकेजेस आहे ते सगळे इथे तुम्हाला अवेलेबल आहे, ज्याचा यूज करून आपण अँड्रॉइडचे सुद्धा ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आहे. सेकंड लायब्ररी असते ती म्हणजे नेटिव्ह लायब्ररी. नाव आता ही जी नेटिव्ह लायब्ररी आहे ही नेटिव्ह म्हणजे प्रत्येक गोष्ट जावाने सुद्धा पॉसिबल नाही आहे, आणि जावा हे डायरेक्ट हार्डवेअरशी इंटरॅक्ट करत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जसं समजा जर मला कुठले फॉन्ट वगैरे यूज करायचे असेल तर अँड्रॉइडमध्ये, तर त्याच्यासाठी ही फ्री टाईपची नेटिव्ह लायब्ररी असते. जर आपल्याला अँड्रॉइड डिव्हाइसमध्येच कुठला डेटाबेस स्टोअर करायचा असेल तर SQLite हा त्यांचा इटसेल्फ एक डेटाबेस असतो, इनबिल्ट डेटाबेस असतो, त्याची नेटिव्ह कोड लिहिलेले असतात. नॉर्मली हे जे नेटिव्ह कोड असतात, नेटिव्ह लायब्ररीज, ह्या फक्त C आणि C++ ह्या लँग्वेजमध्येच लिहिल्या जातात. आणि ह्या ज्या लायब्ररीज आहे ह्या लायब्ररीज म्हणजे यांचे फंक्शन्स या जावामधनं कॉल होतात. जर तुम्ही जावामधनं कुठला फॉन्ट सेट करतात तो नेटिव्ह कॉल करेल, नेटिव्ह कॉल हार्डवेअरला बरोबर हँडल करेल. एक्झॅक्टली अशा प्रकारे या डिफरंट, जसं सरफेस मॅनेजर असेल, मीडिया फ्रेमवर्क असेल, मीडिया फ्रेमवर्क ही नेटिव्ह लायब्ररी तुमच्या मोबाईलवर कुठलाही मीडिया, व्हिडिओ किंवा ऑडिओ प्ले करण्यासाठी किंवा कॅमेरा हँडल करण्यासाठी मीडिया फ्रेमवर्क ही लायब्ररी असते. तर ही नेटिव्ह लायब्ररी म्हणजे आता एक्झाम्पल इथे जर व्यवस्थित द्यायचं राहिलं तर समजा आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरे असतात. आता हा जो कॅमेरा हा एक हार्डवेअर आहे. मग तो हार्डवेअर
कशा प्रकारे त्या हार्डवेअरला हँडल केलं जाईल, त्याचं कोडिंग कुठे लिहिलेलं असतं, तर ते कंप्लीट कोडिंग, त्याचे जे ड्रायव्हर्स वगैरे असतात ते सगळे C++ मध्ये लिहिलेले असतात. मग जावाचा कोड, आता अँड्रॉइडमध्ये तुम्ही एक ॲप्लिकेशन लिहिलं की जो समजा फोटो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे तुमच्या ॲपमध्ये, तर तो इंटरनल कॉल ह्या नेटिव्ह लायब्ररीला, म्हणजे इथे जी नेटिव्ह जावाची लायब्ररी काय करेल, इकडनं ती नेटिव्ह कॉल करेल आणि तो सिस्टीम कॉल नेटिव्ह लायब्ररी जी आहे मीडिया फ्रेमवर्क याच्यातली लायब्ररी, म्हणजे एक प्रकारे त्या फंक्शनला कॉल करेल आणि मग ती जी नेटिव्ह लायब्ररी ती हार्डवेअरशी इंटरॅक्ट करेल. तर ही जी मेथड आहे नेटिव्ह लायब्ररी ही सुद्धा असते. तर जावा लायब्ररी, पण जावामध्ये आपण बेसिक सिम्पल वेने कोडिंग करतो, ती इंटरनली नेटिव्हला कॉल करते, हा मेन त्याच्या मागचा कन्सेप्ट असतो. तर आपल्या याच्यामध्ये मिडलवेअर जे म्हटलं गेलेलं आहे ते मिडलवेअरमध्ये दोन गोष्टी येतात, एक म्हणजे तुमची ही नेटिव्ह लायब्ररी आणि दुसरी म्हणजे जावा लायब्ररी, राईट. नाव आता नेक्स्ट जो पार्ट येतो तो आहे ॲप्लिकेशन फ्रेमवर्क. जेव्हा आपल्याला हे सगळे ॲप्लिकेशन डिझाईन करायचे तर ते डिझाईन करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कोड, जसं वायफाय हँडल करायचं आहे तर वायफायसाठी तुम्हाला हंड्रेड्स ऑफ लाईनचा कोड, कॉम्प्लिकेटेड कोड लिहिण्याची गरज नाही. जसं जावामध्ये होतं की तुम्हाला जावामध्ये काही स्टँडर्ड क्लासेस दिलेले होते, तसंच सेम ॲप्लिकेशन फ्रेमवर्क इथे आहे अँड्रॉइडचं, ज्याच्यामध्ये अँड्रॉइडची लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये डिफरंट क्लासेस आहे. समजा तुम्हाला काही लोकेशन वगैरे फाइंड आउट करायचं असेल तर लोकेशन मॅनेजर नावाचा क्लास आहे, वायफाय हँडल करायचं असेल तर वायफाय मॅनेजर नावाचा क्लास आहे, ब्लूटूथ हँडल करायचं असेल ब्लूटूथ मॅनेजर. तर हे जे क्लासेस आहे हे क्लासेस आपण यूज करून आपला कोड डेव्हलप करू शकतो. सो ॲप्लिकेशन फ्रेमवर्क मीन्स व्हॉट, इट प्रोव्हाइड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲप डेव्हलपमेंट विथ द हेल्प ऑफ रेडीमेड लायब्ररीज. व्हॉट इज ॲप्लिकेशन फ्रेमवर्क? इट प्रोव्हाइड्स इन्फ्रास्ट्रक्चर्स फॉर ॲप डेव्हलपमेंट. तुम्हाला ॲप डेव्हलप करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला दिलेलं हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे विथ द हेल्प ऑफ रेडीमेड लायब्ररीज. ह्या जर रेडीमेड लायब्ररीज नसत्यात तर आपल्याला ही कोडिंग करणं, हे सगळं हँडल करणं फार कॉम्प्लिकेटेड झालं असतं. त्याच्यामुळे अगदी 2-3 लाईनमध्ये की वायफायमध्ये किती आत्ता नेटवर्क अवेलेबल आहे हे तुम्ही विदिन अ 2 लाईन ऑफ कोड तुम्हाला डायरेक्ट ती लिस्ट मिळते. जसं तुम्ही मोबाईलमध्ये बघतात तुम्हाला ते अवेलेबल वायफाय नेटवर्क मिळतात किंवा तुम्ही लॅपटॉपमध्ये बघतात, तर अगदी तसं अँड्रॉइडमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये दाखवायचे असेल कुठले वायफाय मॅनेजर अवेलेबल आहे तर याचं फक्त 2 लाईनचं कोड लिहिलं की ती लिस्ट आपल्याला इझिली मिळते. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फ्रेमवर्कचा यूज करून आपण हे सगळं डेव्हलप करू शकतो, राईट. सो फायनली आता याच्यात एक मेन गोष्ट जी येते ती म्हणजे जेव्हा आपण जावाचा यूज करून याची प्रोग्रामिंग करणार आहे तर जावाचं प्रोग्रामिंग करताना आपल्याला इथे जावाचे जे कोड आहे ते कशात एक्झिक्यूट होतील तर DVMमध्ये. आता DVMचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्ही ॲज अ JVM कन्सिडर करू शकतात. तर मी तुम्हाला DVM आणि JVM याच्यामधला एक डिफरन्स एक्सप्लेन करतो. नॉर्मली होतं असं की अगोदर आपण जावाचा कोड लिहितो. सो जावा कोड म्हणजे इथे तुमची डॉट क्लास फाईल, सॉरी नॉट डॉट क्लास, हा आपला जावा कोड. ह्या जावा कोडला आपण कंपाईल करतो. सो कंपाईल केल्यानंतर याची क्रिएट होते क्लास फाईल. बरं, जावामध्ये हे तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे की जितके पण आपण जावामध्ये क्लासेस डिक्लेअर करतो प्रत्येकाची क्लास फाईल बनते आणि मग ही जी क्लास फाईल आहे ती JVM थ्रू, दॅट इज इंटरप्रिटर, याच्या थ्रू तुम्हाला हिचा मशीन कोड मिळतो, दॅट इज 1010. ही झाली नॉर्मल प्रोसिजर. मग आता समजा मी एक प्रोजेक्ट डेव्हलप केला आणि त्या प्रोजेक्टमध्ये 100 जावाचे क्लासेस मी बनवले. सो जावा क्लासेस, तर जर हे 100 क्लासेस डेव्हलप केले तर त्याच्या 100 ह्या डॉट क्लास फाईल्स क्रिएट होतील, 100 डॉट क्लास फाईल्स क्रिएट होतील. मग इतक्या फाईल्स त्या कॉम्प्युटरवर क्रिएट होऊ शकतात, पण ती गोष्ट अँड्रॉइडमध्ये पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे JVMला कस्टमाइज करून DVM बनवल्या गेलेलं आहे. हिअर DVM स्टँड्स फॉर डाल्विक व्हर्च्युअल मशीन, डाल्विक व्हर्च्युअल मशीन. आता ही जी डाल्विक व्हर्च्युअल मशीन आहे ही कस्टमाइज केली गेली, म्हणजे JVMमध्येच काही चेंजेस करून DVM बनवलं गेलं. ही मशीन जी लो पॉवरवर रन होते, जिला जास्त मेमरी लागत नाही आणि जिला जास्त रॅम लागत नाही, हे ह्या मशीनचा ॲडव्हान्टेज आहे.
तर JVMला काय इनपुट दिलं जातं, तर ऑफकोर्स आपले जे डॉट क्लास फाईल असतात, कारण आपण जावाचा कोड लिहिणार आहे, तर ह्या DVMला आपल्या क्लास फाईलच इनपुट दिल्या जातात आणि आपल्या क्लास फाईल याच्यामध्ये एक्झिक्यूट करण्यासाठी याची जी एक्झिक्युटेबल फाईल बनते ती म्हणजे DEX फाईल, .dex फाईल. आणि ही जी फाईल आहे ही प्रत्येक क्लासची नसते. तुम्ही तुमच्या अँड्रॉइडमध्ये कितीही क्लासेस डिक्लेअर करा, त्या सगळ्या क्लासेसची मिळून एकच DEX फाईल मिळेल आणि ही तुमची इथे डाल्विक एक्झिक्युटेबल फाईल असते. डाल्विक एक्झिक्युटेबल फाईल म्हणजे जी DVMमध्ये एक्झिक्यूट होते ती पुन्हा ह्याच मशीनला दिली जाते आणि तो नंतर तिला बरोबर एक्झिक्यूट करतो. सो अजून याचा डिटेल जो डिफरन्स आहे तो एक टॉपिक आपल्याला आहेच, डिफरन्स बिटवीन JVM अँड DVM, तर त्याच्यामध्ये आपण घेऊ. पण इथे ही एक प्रोसिजर तुम्ही लक्षात घ्या की DVMला सुद्धा तुमचे जावाच्या क्लास फाईलच दिल्या जातील. DVM त्याचं कन्व्हर्जन करेल DEX फाईलमध्ये, पण ते कितीही क्लासेस असो त्या सगळ्यांची एकच इथे DEX फाईल बनते. हे रेग्युलर जावा डेव्हलपमेंटसारखं नाही आहे की 100 जावाचे क्लासेस असतील तर 100 क्लास फाईल. इथे तुमच्या ज्या सगळ्या क्लास फाईल असतील अँड्रॉइड ॲप्लिकेशनमधल्या त्या जेव्हा एक्झिक्यूट केल्या जातील तर त्याची फायनल एकच DEX फाईल बनेल, ज्याच्यामुळे ती कमी स्पेसही तिला लागते. पहिला ॲडव्हान्टेज, कमी मेमरी लागते. सेकंड ॲडव्हान्टेज, कमी पॉवर लागते. थर्ड ॲडव्हान्टेज. सो ॲज पर द अँड्रॉइड डेफिनेशन, Android is a mobile platform which consists of three things. First is operating system. तर हा आपला फर्स्ट पार्ट झाला, ऑपरेटिंग सिस्टीम. सेकंड इज दिस वन, मिडलवेअर. अँड थर्ड वन इज की ॲप्लिकेशन्स, म्हणजे आपण याच्यावर ॲप्लिकेशन डेव्हलप करतो. तर हे जर स्ट्रक्चर तुमच्या इझी आहे स्टुडंट्स हे समजण्यासाठी, की आपण जर टॉप टू बॉटम हा जर स्टॅक समजण्याचा प्रयत्न केला तर आपण इथून सुरुवात करू की आपल्याला अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे. कुठली लँग्वेज आपण सिलेक्ट करणार? जावा लँग्वेज. जावाचं त्याच्यातला कुठला किट? SDK, ज्याच्यामध्ये काय असेल तर ॲप्लिकेशन फ्रेमवर्क. ॲप्लिकेशन फ्रेमवर्क म्हणजे अँड्रॉइडशी रिलेटेड काही क्लासेस जे अँड्रॉइड ॲप डेव्हलप करण्यासाठी यूज केले जातात. असे नंबर ऑफ क्लासेस आहे जे डायरेक्टली ह्या हार्डवेअरला बरोबर हँडल करतील. पण ज्या वेळेला तुम्ही हे क्लासेस यूज कराल तर हे सगळे जावाचे क्लासेस आहे. सो हिअर यू नीड जावा लायब्ररी. ही जावा लायब्ररी म्हणजे यांचे क्लास फाईल. मग ह्या क्लास फाईल एक्झिक्यूट करण्यासाठी, कारण मशीन कोडमध्ये त्या कन्वर्ट व्हायला पाहिजे, म्हणून तुम्हाला इथे DVM दिल्या गेलं आहे, डाल्विक व्हर्च्युअल मशीन. ती त्याला कन्वर्ट करते. डाल्विक व्हर्च्युअल मशीन ही लो मेमरी, लो पॉवर आणि लो रॅम कॅपॅसिटीवर रन होते, ज्या आपल्या मोबाईलमध्ये ॲक्च्युअल तिची रिक्वायरमेंट असते. पण सगळ्या गोष्टी जावाने होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेंटेन करावे लागतात नेटिव्ह कॉल. मग नेटिव्ह लायब्ररीज असतात, ज्या हार्डवेअर बनवतात तेच याच्या नेटिव्ह लायब्ररीज बनवतात आणि ह्या नेटिव्ह लायब्ररीज सिस्टीम कॉल क्रिएट करतात आणि जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ही फंक्शनॅलिटी यूज करून त्याला बरोबर हार्डवेअरवर एक्झिक्यूट करते. जर सुरुवातीला मी जे एक्सप्लेनेशन दिले त्या एक्सप्लेनेशनमध्ये नो डाऊट म्हणजे ते पूर्ण डिटेल होतं, पण जर तुम्हाला हे फायनली टोटल टॉप टू बॉटम समजायचं असेल तर आपण काय करणार आहे, ह्या आर्किटेक्चरवरनं तुमच्या फार इझिली लक्षात येईल. फक्त मागच्या सेममध्ये आपण जावाच्या ज्या लायब्ररीज यूज केल्या त्या कॉम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी यूज केल्या. याच्यामध्ये जे आपण लायब्ररीज यूज करणार आहे ते हे ॲप्लिकेशन फ्रेमवर्क डिझाईन करण्यासाठी. सो फायनली अँड्रॉइडच्या डेफिनेशनमध्ये ह्या तिघं पार्ट, जी डेफिनेशन मी दिली होती त्याच्यामध्ये हे तिघं पार्ट आपले कंप्लीट झाले, की ज्याच्यात तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम असेल, त्याच्यानंतर एक मिडलवेअर असेल आणि एक अँड्रॉइडचे ॲप्लिकेशन्स असतील, की ॲप्लिकेशन. काही ॲप्लिकेशन अँड्रॉइडच्या सोबत ऑलरेडी येतात आणि काही आपण बनवतो. जे अँड्रॉइडसोबत ऑलरेडी असतात ते म्हणजे तुमचं कॉन्टॅक्ट मॅनेजर, त्याच्यानंतर तुमचं सिस्टीम सेटिंग्स अँड मेनी मोर. आता हे जे नेम्स आहे हे मी इथे लिहित नाही, मला वाटतं तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. बट स्टील याच्याशी रिलेटेड कुठलाही क्वेश्चन असेल तर नक्की मला तो व्हॉट्सॲप करा, किंवा जेव्हा मी लाईव्ह येईल तर त्यावेळेला तरी ॲटलिस्ट आपले क्वेश्चन रेडी ठेवा. लाईव्ह आल्यानंतर मी हेच एक्सपेक्ट करतो की तुम्ही क्वेश्चनिंग करायला हवं. लाईव्ह आल्यानंतर पुन्हा मी हे एक्सप्लेन करणार नाही, राईट. त्याच्यामुळे तिथे जर काही डाऊट डिफिकल्टी असाल तर तुम्हाला अजून मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकेल. ओके, सो दिस इज एंड ऑफ युअर फर्स्ट लेक्चर. इथे आपण अँड्रॉइडचं आर्किटेक्चर, त्याच्यानंतर अँड्रॉइडची हिस्ट्री वगैरे हे पॉईंट सगळे कवर केलेले आहे. नेक्स्ट याच्यामध्ये अँड्रॉइडचे फीचर्स वगैरे बघू, अँड्रॉइडचे व्हर्जन्स बघू आणि मग नंतर अँड्रॉइडचं इन्स्टॉलेशन. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.